ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही तर मानव म्हणावे का? ओळखलात काय? म्या सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझे लग्न झाले आणि हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसाशी माझे लग्न झाले ना, ते एक सर्वसाधारण माणूस नाही, ते जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहेत. त्यावेळी बाईंना उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईंच्या जातीनं कसं आपण बोला, आपलं घर बोला आणि घरातली चूल. स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात असत. एकदा शिक्षणाचा प्रचार करायसाठी एका शाळेत गेले होते आणि तेव्हा फराह नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे ना? सो एज्युकेट वुमन फर्स्ट, बिकॉज अ वुमन एज्युकेटेड होल हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. झालं की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि झाला, सुरू झाला माझा अभ्यास. बेक बेबे दोन चार बेतीर सहा काना मात्रा विलट्टे अक्कर उकर सार सार. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता बघता काव्यासुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला आम्ही सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपाण्यासारखं जगलात ना तर काम तमाम होईल. शेळपाण्यासारखं जगलात ना तर काम तमाम होईल. पण जर वाघासारखं जगला तर नाम होईल. पण जर वाघासारखं जगला तर नाम होईल. पण समाजाचा मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेगड सुरू होतील. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतल्यात कोणाचा धर्म बुडतो? इतका तकलादू अवशेष का धर्म? अहो, धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म असतो? शाळेत जाताना शेण फेकलं, मी सहन केलं. दगड फेकली, तेही मी सहन केलं. शिव्या दिल्या, तुंकलं, तेही मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि अचानक एकदा टिंगण माझ्या समोर येतो आणि म्हणतो, ए तेवढे कुठे निघालीस? आधी आमच्या पुरीबाईंनी शिकवणं बंद कर. तुझी आब्रूबारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं की मी सुद्धा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी होतो. झालं, आज सहाय घेतलं, सनकन त्याच्या कानाखाली वाजवली आणि सुनावलं की आज आलायस, थोबडं फुटलंय, पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवीन. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमीच चांगल्यांची बळी ठरत आली आहे. अहो, एखाद्या तिचा नवरा मेला म्हणून तिने सती जायचं? अहो, नवरा मेला तिचा काय दोष असतो? आणि मी तसाच आवाज उठवला. इंग्रजी सरकारकडे सुद्धा मागणी केली. इंग्रजांनी सती प्रथा बंद केली. तर तेच विधवा महिला काशीबाई, हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याच्या थुरू पावलांनी कसं आमचं अंग भरून दिसायचो. त्याला वाढवलं, मोठं केलं, ऑन डॉक्टर सुद्धा बनवलं. पण एकदा पुन्हा प्लेगची साथ पसरली होती. काठीवर लोक फटाफटा मरू लागली होती. तेव्हा मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं. यशवंताने हॉस्पिटल उभारलं. मी त्या रुग्णांचा उपचार करत होते. पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. त्यामुळे तर कधी ना कधी मला सुद्धा होणार होता, यशवंताला सुद्धा होणार होता. पण मुळीच आम्ही जगलो त्या समाजासाठीच ना, आणि याच समाजासाठी मरण पत्करले. तरी मरणा तुझे स्वागत आहे रे. ओ सावित्रीची मी सावित्रीबाई झाले. सावित्रीबाईची सावित्री माईही झाले. अहो, बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सतीप्रथा, केशवपन अशा रूढी परंपरा, चुकीच्या रूढी परंपरावर आम्ही विरोध केला. कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. रूढी म्हणे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. म्हणून या मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. पण एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घरालाच शहाणे करू शकते. म्हणून या मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.